यांच्या जनसंपर्क कार्यालयामध्ये आज येथे संपन्न होत आहे आणि या कार्यक्रमास कल्याण डोंबिवली जिल्हा काँग्रेस कमिटीमधील प्रदेश पदाधिकारी, जिल्हा पदाधिकारी, ब्लॉक अध्यक्ष, महिला पदाधिकारी तसेच सर्व फ्रंटल व सेलचे पदाधिकारी, सेवादल, मायनॉरिटी, अनुसूचित जाती तसेच इतर सर्व सेलचे पदाधिकारी आज येथे या कार्यक्रमात उपस्थित झालेले आहेत. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराजांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा. तसेच आमचे सर्वांचे मार्गदर्शक आणि सर्वांचे आदरार्थी असे सर्वांचे ज्येष्ठ मामा पगारे यांना मी विनंती करेन की त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अगरबत्ती प्रज्वलित करून त्यास वंदन करावे. काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आमचे सहकारी राजाभाऊ पातकर, सर्व फ्रंट सेलचे पदाधिकारी या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त हा कार्यक्रम आपल्या संपर्क कार्यालयामध्ये आयोजित करण्यात आला. आपल्याला माहिती आहे की देशामध्ये कशा परिस्थितीचं वातावरण सध्या चालू आहे. जाती धर्माच्या नावावरती या देशामध्ये टाहो फोडल्या जात आहे. पण ज्यांनी माफ झाला पाहिजे, माझ्या माता भगिनी कशा सुरक्षित राहिल्या पाहिजेत, माझी जनता रयत कशी सुखी राहिले पाहिजे, हा जनतेचा राजा हा एकमेव म्हणजे छत्रपती शिवराय. आणि यांनी जी परंपरा चालू केलेली आहे, जी शिवरायांची गाथा आहे, या नव्या पिढीला देखील त्याचं माहिती व्हावं की महाराज हे कुठल्या एका जाती धर्मासाठी काम करत नसून महाराज सर्व जाती धर्माच्या लोकांना सोबत घेऊन काम करत होतं. जसे आम्ही देखील आहे, आपण बघितलं असाल की विविध पक्षाचे, विविध संघटनेचे, विविध समाजाचे नेते या ठिकाणी एकत्र केलेलं आहे. काही लोकांनी महाराजांना चकोरी करून अवलंबून दिलं असेल, पण महाराज हे सर्व धर्म समभाव होते. महाराज हे बहुजनांचे नेते होते आणि महाराजांच्या माध्यमातून सर्व जाती धर्माला न्याय कसं देण्याचा प्रयत्न हे केलेला आहे. आपल्याला कल्पना आहे या सुभेदाराची, या इथेशी ज्या सुनेच्या बाबतीत जे बोललं गेलेलं, परंतु महाराजांनी त्यावेळेला तो नजराणा म्हणून न स्वीकारता त्या टायमाला महाराजांनी शब्द वापरलेले, अशीच मद सुंदर मद माता असती तर मद किती सुंदर असतो. याचा अर्थ काय की आणलेली ही जी सुंदर तुम्ही नजराणा मला आणलाय, ही अशीच सुंदर जर माझी जर आई असती तर मी अजून तिच्यापेक्षा किती दुसऱ्यात चांगला असतो. म्हणजे महाराजांचं एक बघण्याचं स्त्रीकडे उद्देश फार वेगळा होता. तिची खरा नारळाने उटी भरून तिचा मान सन्मान केलेला घेता होता. आणि आज बघितलं असाल आपण काय परिस्थिती चालली. म्हणून आज तरी सर्वांनी या जयंतीनिमित्त शपथ घेऊन महाराजांचा वारसा चालवण्याचं, महाराजांचा वारसा नव्हे तर महाराजांनी दिलेली शिकवण पुढे नेण्याचं काम या ठिकाणी काँग्रेस कमिटीतर्फे आम्ही या ठिकाणी करायचं शपथ घेतो. आणि पुन्हा एकदा या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्व कार्यकर्त्यांना, माझ्या पत्रकार बंधू भगिनींना, माझ्या तमाम